हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. कामं सुरू आहेत, माझी भांडी घासतीये आणि आज मी डिनरसाठी करणार आहे दाबेली. अनेक जण आपण त्याला डबल रोटी असं सुद्धा म्हणतो. पण प्रिपरेशनला सुरुवात करायच्या आधी मी पटकन भांडी घासून घेते, थोडीशी माझी कामं आवरते आणि मग मी दाबेली कशी बनवणार आहे हे आपण बघूया. काल आपण कमेंट्सवरती डिस्कशन केलं, सो त्यात मला एक गोष्ट मेन्शन करायची आहे की अथर्व कुलकर्णी या आय डीवरनं जेव्हापासून आम्ही चॅनल सुरू केले डेली मला कमेंट्स येतात. पण रिसेंटली गेले 2-3 दिवसात मला कळलं की सुहासिनी कुलकर्णी ताई ह्या अथर्व कुलकर्णी आय डीवरनं माझे व्लॉग्स डेली बघतात. तर सुहासिनी ताई, थँक्यू सो मच. असेच डेली आमचे व्लॉग्स बघत राहा, आम्हाला सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच. तर आज संडे आहे, सो आज आमचा असाच प्लॅन चालू होता की जेवायला काय करूया, कारण दुपारी आज जरा मी राऊची खेळणी वगैरे सगळी स्वच्छ धुवून ठेवली आहे. छान दुपारीसुद्धा आज वरण भात झालं आहे, माझी आत्ता कामं आवरली आहे. तर असंच आमचं फ्रँकी करूया का, पावभाजी करूया का, पण दाबेलीचा प्लॅन झाला आहे. पण अचानक प्लॅन ठरला. सो सामान अर्धं घरी होतं, अर्धं आणायचं होतं. नाही मग आई पप्पा बाहेर जात होते, तर आईला छान एक लिस्ट बनवून दिली आहे, ती येईलच घेऊन आणि मग आपण प्रिपरेशनला सुरुवात करूया. पण तोपर्यंत मी जरा सगळं हे आवरून घेते. तर कामं मस्त आवरून झाली आहेत. एकीकडे कामं आवरता आवरता तुम्ही बघितलं असेल आईसुद्धा सगळं सामान घेऊन आली आहे. मी जरा पटकन ह्यातलं मला काय काय हवं आहे ते सगळं जरा काढून घेते आणि मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आता आपण साहित्य बघून घेऊया. सगळ्यात मेन म्हणजे दाबेलीसाठी लागणारे पाव. ॲक्च्युली गोल पाव लागतात, पण आज संडे आहे, बेकरीमध्ये संपले होते म्हणून हा नॉर्मल लादी पाव आणलाय. त्यानंतर बटाटे, शेव, गोड चटणी, चिंच आणि गूळ दुपारी मी भिजवून ठेवलं होतं. त्यानंतर दाबेली मसाला, बटर घेतलं इथे, मीठ, डाळिंब, 3 कांदे. आपल्याला हिरवी चटणी करायची आहे, त्याच्यासाठी इथे 4 मिरच्या आणि कोथिंबीर घेतली आहे आणि तिखट दाणे. तर साहित्य आपलं सगळं बघून झालंय. आता आपण कृतीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली कृती म्हणजे आपल्याला बटाटे कुकरला लावायचे, ते पटकन आधी लावून घेऊया आपण. तर बटाटे मेन तर कुकरला लावून झालेत आणि आता पुढचं प्रिपरेशन म्हणजे आपल्याला मेन हिरवी चटणी करून घ्यायची आहे. डाळिंब सोलून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे, कांदा बारीक चिरून घ्यायचा. आता आपण हे सगळं करायला घेऊया. सगळ्यात आधी आता आपण चटणी करून घेऊया. त्याच्यासाठी जी कोथिंबीर आहे ती स्वच्छ धुवून घेते आणि मग मिरची आणि कोथिंबीर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. किंचितसं पाणी यात ऍड करायचंय आणि थोडंसं मीठ. थोडंसं यात मी पाणी ऍड करते, कारण आपल्याला पावाला ही चटणी लावायची आहे, त्याच्यामुळे थोडी पातळसर करायची आहे. एवढी अशी पातळसर चटणी आपल्याला करून घ्यायची आहे. अगदी थोडी लावायला लागते ती. ग्रीन चटणी आता आपली तयार झाली आहे, गोड चटणी सुद्धा तयार आहे. बटाटे सुद्धा एकीकडे आता आपण कुकरला लावलेत, शिट्ट्या होतीलच त्याच्या. आता आपण एकीकडे डाळिंब सोलून घेऊया.
कुकर आपला झालाय आता आणि दाबेली म्हटलं की डाळिंबाचे दाणे हवेच, त्याच्याशिवाय दाबेलीला मज्जा येत नाही. सो मी एक मोठं इथे डाळिंब घेतले, ते आता सोलून घेतेय. डाळिंबाचे दाणे आपले आता सोलून झाले आणि खरं तर कुकर एकीकडे लावला बटाटे शिजायला आणि त्याची वाफ जाईपर्यंत एकीकडे आपली ही सगळी कामं होऊन जातात. तर आता इथे मी कांदा बारीक चिरून घेणार आहे आणि कोथिंबीर थोडीशी वरनं घालायला सुद्धा आपल्याला हवी आहे. ती मी इथे धुवून घेतली आहे, कांद्याबरोबर ती सुद्धा चिरून घेणार आहे. ऑलमोस्ट आता आपली सगळी तयारी झाली आहे. कुकरची वाफ सुद्धा गेली आहे. बटाटे फक्त एक 5-10 मिनिटं गार करायला आता मी ठेवतेय. बटाटे एक 5-10 मिनिटं गार करायला ठेवलेत आणि जसं मगाशी सांगितलं, आई दाबेलीचं सामान आणायला बाहेर गेलेली, तर येताना ती आई पप्पा एक गोष्ट घेऊन आले. ते म्हणजे उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हाळ्यात आपल्या सगळ्यांचं आवडतं फळ म्हणजे आंबा. सो मस्त मार्केटमध्ये आज तिला आंबा मिळालाय. फळ सुद्धा मोठं आहे. एक पेटी जरा तयार व्हायची आहे आणि एक पेटी ऑलमोस्ट तयार आहे. सो आज दाबेलीनंतर आम्ही सीझनचा पहिला आंबा एन्जॉय करणार आहोत. आता बटाटे आपण सोलून घेऊया आणि आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचे बटाटे आणि मग आपल्याला मेन दाबेलीसाठी जी भाजी बनवतात बटाट्याची ती बनवायची आहे. आता बटाटा आपण स्मॅश करून घेऊया. शक्य तेवढा बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे. जास्त त्याच्या जाड फोडी राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे, कारण भाजी आपल्याला पावामध्ये भरायची आहे. सो त्या गुठळ्या त्यात चांगल्या लागत नाही. सो बऱ्यापैकी तो स्मॅश करून घ्यायचा आहे. आता मेन दाबेलीसाठी आपल्याला जे स्टफिंग लागतं बटाट्याची भाजी ती आपण बनवायला घेऊया. इथे मी ट्रायप्लायची कढई मस्त गरम करायला ठेवली आहे. जरा गरम झाली की त्यात आपल्याला तेल घालायचंय आणि जरा ह्या स्टफिंगला तेल जास्त लागतं, त्याच्यामुळे बऱ्यापैकी तेल घ्यायचंय. पूर्ण बटाट्यामध्ये ते तेल मुरलं पाहिजे इतकं तरी तेल आपल्याला इथे घ्यायचंय. आणि तेल छान गरम झालं की फोडणी आज आपल्याला मोहरी वगैरे नाही घालायची आहे. स्लाईट थोडंसं हिंग, थोडीशी हळद आणि आज मेन म्हणजे दाबेली मसाला आपल्याला भरपूर घालायचा आहे. आणि खरं तर दाबेली मसाला बऱ्यापैकी तिखट असतो. जर आपल्याला अगदीच वाटलं तर थोडंसं लाल तिखट त्यात आपल्याला ऍड करायचं आहे. पण पहिले छान तेल गरम होऊ दे. आणि सुहानाचा दाबेली मसाला मी वापरते. छान असतो, मीडियम स्पायसी असतो. सो हा मसाला मी वापरते. अगदी थोडंसं हिंग, नावापुरता थोडीशी हळद, आणि मेन तर हा दाबेली मसाला. आता आपण हा ऍड केलाय आणि पटकन यात आता आपण बटाटे ऍड करणार आहोत. आता हा मसाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. बटाटे ह्यात सुद्धा असे चमच्याने जरा दाबून दाबून त्या गुठळ्या ज्या काही असतील तर त्या काढून घ्यायच्या. ह्यात आता मी थोडंसं पाणी ऍड करते आणि आमच्याकडे तसं थोडंसं तिखट चालतं, त्याच्यामुळे मी आता इथे लाल तिखट सुद्धा ऍड करणार आहे. थोडासा अजून दाबेली मसाला मी ऍड केलाय आणि लाल तिखट, मेन तर चवीपुरता मीठ, थोडीशी कोथिंबीर. आणि एकदा सगळं मिक्स झालं की थोडंसं पाणी पुन्हा घालायचंय. मेन आपली भाजी आता तयार झाली आहे. आता आपल्याला एक जो आपला थाळा असतो त्यात आपल्याला ही जरा थापून घ्यायची आहे भाजी.
आता आपण ते करून घेऊया. आणि नंतर थोडीशी अशी हाताने थापून घ्यायची भाजी. ही भाजी झाली की मेन अर्धी अधिक दाबेली झालेली असते. आता ह्याच्यावरती छान आपल्याला डाळिंब वगैरे घालायचंय. सगळ्यात आधी मस्त बारीक चिरलेला कांदा, दाबेलीला लागणारं मेन डाळिंब, त्यानंतर तिखट दाणे, बारीक शेव, आणि कोथिंबीर. सो स्टफिंग साठी लागणारी आपली भाजी मस्तच सेट झाली आहे. आता मेन आपल्याला पावामध्ये ती स्टफ करायची आहे. एकीकडे मी हा छोटासा पॅन गरम करायला ठेवलाय, कारण आपल्याला ती दाबेली भाजून घ्यायची आहे. आता आपण ती स्टफ करायला घेऊया. सगळ्यात आधी आपल्याला पाव मधून कापून घ्यायचा आहे. पाव कापून झाल्यानंतर पावाच्या एका साईडला आपल्याला ग्रीन चटणी लावायची आहे आणि एका साईडला गोड चटणी लावायची आहे. चटणी लावून झाल्यानंतर स्टफिंगसाठी आपण जी बटाट्याची भाजी बनवली आहे ती आपल्याला ह्या पावामध्ये व्यवस्थित स्टफ करून घ्यायची आहे. भाजी स्टफ करून झाली की पॅन मध्ये आपल्याला थोडंसं बटर टाकायचंय. बटर छान पूर्ण पॅन वरती पसरवून घ्यायचंय आणि जी आपण दाबेली तयार केली आहे ती भाजायला त्या पॅन मध्ये ठेवायची आहे. दाबेली दोन्ही साइडनी आपल्याला मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. भाजून झाल्यानंतर आपल्याला ही दाबेली शेवेमध्ये घोळवून घ्यायची आहे. सगळ्या बाजूने शेव छान लावून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपली दाबेली तयार आहे. फायनली दाबेली तयार झालेली आहे. आई पप्पांना पहिले पटकन देते आणि पुढच्या सुद्धा करायला घेते आणि मस्त आज आम्ही दाबेली एन्जॉय करणार आहोत. आई पप्पांना दिल्यानंतर लगेचच मी माझ्यासाठी आणि पुष्कळसाठी दाबेली करायला घेतली आणि त्यानंतर आम्ही चिरणार होतो आंबा. अशा प्रकारे दाबेली आणि सीझनचा पहिला आंबा आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला. त्यामुळे आजचा संडे सुद्धा आमचा एकदम मजेत गेला. व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.